सांकेतिक कोड क्रमांक 9 आपली वेळ सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी मी स्मशानभूमीच्या रस्त्याने जात होते. अचानक एक छोटीशी अंत्ययात्रा समोरून येताना दिसली. 4 मंदिरात एका व्यक्तीचा देह होता आणि मागे चालणारे काही मोजकेच नाहीत. काहींच्या डोळ्यात अश्रू होते तर काही जण फक्त शांतपणे चालत होते. त्या क्षणी मनात एक प्रश्न विजेसारखा चमकून गेला. कालपर्यंत हा माणूस स्वप्न पाहत होता, उद्याच्या योजना आखत होता, कदाचित कुणाशी तरी रुसला असेल, कुणाला तरी माफ करायचं राहिलं असेल, पण आज त्याच्याकडे वेळच होता. त्या दिवशी मला जाणवलं, आपण आयुष्य जगण्यात इतके व्यस्त झालो आहोत की जगणंच दिसत आहोत. आपण भविष्याच्या चिंतेत वर्तमान हरवतो, पैशाच्या मागे धावताना माणसं हरवतो, यश मिळवण्याच्या नादात स्वतःचं हसणं हरवतो आणि मग एक दिवस लक्षात येतं की आयुष्य संपलं नाही, पण आयुष्य जगायचं मात्र राहून. आपण आयुष्यभर मोठं घर, मोठी गाडी, मोठं पद, मोठं यश मिळवण्यासाठी धावत राहतो, पण कधीतरी स्वतःला विचारतो का, मी खरंच जगतोय की फक्त दिवस ढकलतोय? कारण माणसाच्या आयुष्याची किंमत ही त्याने किती वर्षे जगली यात नसते, तर त्याने किती माणसं जिंकली, किती चेहरे हसवले आणि किती क्षण मनापासून जगले यात असते. अर्थात जगणं खूप सुंदर आहे, कारण ते पुन्हा मिळत नाही, म्हणूनच ते मनापासून माणुसकीने आणि कृतज्ञतेने जगून तर पहा. नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 9चे विद्यार्थिनी. आज भ्रमिष्ट दुःखाच्या मगरमिटीतून सुटण्यासाठी सुखाच्या वाटेवरती ऊर फुटेपर्यंत धावणाऱ्या, कपाळावर भयाचे गोंधळ लिहून कुठेच न पोचणाऱ्या या काळात विचारपीठावर विषय मांडते. सगळं सुंदर आहे, जगून तर पहा. सगळं सुंदर आहे, जगून तर पहा. आपण जगतोय की फक्त दिवस मोजतोय? आजच्या काळातला माणूस हा घड्याच्या काट्यात झोपत होतो. पदवी मिळाली की नोकरी, नोकरी मिळाली की पैसा, पैसा मिळाला की आणखीन पैसा, आणि या धावण्यात तो स्वतःलाच हरवून बसतो. आणि मग एक दिवस अचानक आरशात स्वतःकडे पाहतो आणि प्रश्न पडतो, मी एवढं कमावलं पण जगलो कधी? जीवन हे शर्यत नाही, जीवन हा प्रवास आहे. या प्रवासात कधी उन्हा असतात, कधी सावल्या असतात, कधी अश्रू असतात, कधी आनंदाचे क्षण असतात, पण या सगळ्यामुळे तर आपलं जीवन सुंदर बनतं. जर आयुष्यात फक्त दिवस असते आणि रात्रच नसती तर सूर्योदयाचं सौंदर्य कोणाला कळलं असतं? जर फक्त सुख असतं आणि दुःखच नसतं तर आनंदाची किंमत कोणाला कळली असते? म्हणूनच संकट ही जीवनाची शिक्षा नसतात, तर ती जीवनाची शिकवण असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या एका ओळीत सुंदर जगण्याचे तत्वज्ञान दडलेले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करेल. हा विचार आपल्याला सांगतो की आपले जीवन हे स्वतःपुरते मर्यादित नसून इतरांच्या आनंदातही आपण आपला आनंद शोधला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द आजही तरुणांसाठी दीपस्तंभ आहे. जीवन मोठे असण्यापेक्षा महान असावे. महानता ही संपत्तीत नसते, तर ती आपल्या विचारात, कृतीत आणि माणुसकीत असते. स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. जीवनात कितीही संकट आली तरी ध्येयाचा हात सोडायचा नसतो. कवी कुसुमाग्रजांनी लिहिलंय, कणा मोडला तरी मोडू नकोस मन. हा संदेश आपल्याला प्रत्येक संकटात पुन्हा उभं राहण्याची ताकद देतो. जगणं म्हणजे प्रत्येक क्षणावर प्रेम करणं. जगणं म्हणजे पडून पुन्हा उभं राहणं. जगणं म्हणजे फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं. आपण सगळे जण जन्माला आलो त्यावेळी रडलो होतो आणि आपल्या रडण्यावर सगळं जग हसत होतं. पण आपण आता असं जगलं पाहिजे की आपण हसत हसत निरोप घ्यावा आणि जग आपल्या जाणीने रडावं. पण आज काय वास्तव आहे? आज माणूस जगण्यासाठी धावत नाही तर दुसऱ्यापेक्षा मोठं दिसण्यासाठी धावतो. मोठा मोबाईल, मोठं घर, मोठी गाडी, मोठा बँक बॅलन्स, सगळं मोठं झालं पण मन मात्र दिवसेंदिवस लहान होत गेलं. आज आपण पैशाने श्रीमंत आहोत पण वेळेने गेलो. आज आपण घरात राहतो पण घरच्यांसोबत नाही. आई स्वयंपाकघरात वाट पाहत असते आणि मुलगा मोबाईलमध्ये हरवलेला असतो. वडील दिवसभर उन्हात कष्ट करून घरी येतात पण त्यांना विचारणार आहे की बाकीही ऐकायला मिळत नाही. बाबा थकला असाल ना? किती विचित्र आहे ना? लहानपणी बाबा आपलं पोट धरून आपल्याला चालायला शिकवतात, पण मोठं झाल्यानंतर त्यांचा हात धरण्यासाठी आपण वेळ काढत नाही. आईने आपल्या एका हसण्यासाठी हजारो रात्री जाऊन काढलेल्या असतात, पण तिच्यासोबत 10 मिनिटं
म्हणतो माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे. पण कधी रेल्वे स्टेशनवर एखाद्या लहान मुलाला बूट पॉलिश करताना पाहिलंय का? कधी सिग्नलवर एखाद्या लहान मुलीच्या हातात फुलांचा गुच्छ पाहिलाय का? कधी सरकारी रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये रात्रभर जागणाऱ्या त्या आईच्या डोळ्यात पाहिलंय का? त्या प्रत्येक चेहऱ्यामध्ये एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे संघर्ष. पण त्या संघर्षातही ते जगणं सोडत नाही. मग आपण का हार म्हणायचे? जीवन म्हणजे सरळ रस्ता नाही. कधी चढ आहे, कधी उतार आहे, कधी दगड आहे, कधी फुलं आहे, पण शेवटपर्यंत चालणारा माणूसच ध्येयापर्यंत पोहोचतो. लक्षात ठेवा, बीज हे जमिनीत पुरलं म्हणून तो त्याचा शेवट नसतो, तर तिथूनच त्याच्या नवीन जीवनाची सुरुवात होते. आपलंही तसंच आहे. आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक अपयश, प्रत्येक नकार आणि प्रत्येक अश्रू हा आपल्याला संपवण्यासाठी नसतो, तर तो आपल्याला घडवण्यासाठी असतो. आपण आपलं आयुष्य किती वर्ष जगलं यापेक्षा आपण किती माणसांचे चेहरे हसवले, किती जणांच्या अश्रूंना आधार दिला आणि किती जणांना उभं राहण्यासाठी हात दिला, यावर त्याचं मन ठरलं. कधीतरी आरशात स्वतःकडेही पहा आणि फक्त एकच प्रश्न विचारा, मी फक्त जगतोय की मनापासून जगतोय? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तुमच्यापेक्षा श्रीमंत माणूस या जगात दुसरा कोणीही नसेल. आणि जर या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर आजपासून सुरुवात करा, कारण जीवन आपल्याला रोज एक नवीन पान देतं. त्या पानावर काय लिहायचं हे आपल्या हातात असतं. म्हणूनच दुःख आलं तरी हसा, अपयश आलं तरी पुन्हा उभं राहा, नाती जपा, माणसं जिंका, स्वप्न पहा आणि प्रत्येक सूर्योदयाला हसून सांगा, हो जगणं खरंच खूप सुंदर आहे आणि मी ते मनापासून जगणार आहे. सुखी जीवन, समाधानी जीवन किंवा सुंदर जीवन या जवळजवळ एकसारख्याच संकल्पना आहेत. आचार्य अत्रे यांच्या वर आणि खाली नावाच्या कवितेतील काही सुंदर ओळ. उंच पाटी पालती उषा खाली, हात दोन्ही ते आडवे कपाळी. उंच पाटी पालती उषा खाली, हात दोन्ही ते आडवे कपाळी. फरसबंदीची शेज गारगार, फरसबंदीची शेज गारगार, शांत भरत पसरला त्यावर मजूर. दिवसभर काबाड कष्ट करणारा मजूर रस्त्याच्या कडेला उघड्यावर शांतपणे झोपतो. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी, त्याच्याकडे झोपायला गादी नाही, उंच हवेली नाही आणि कोणत्याही प्रकारचे ऐश्वर्य नाही, तरीही तो मनाने समाधानी आहे. दिवसभर प्रामाणिकपणे कष्ट केल्यामुळे रात्री त्याला गाढ झोप लागते. त्याच्या मनात भविष्याची चिंता नसते, त्यामुळेच तो साध्या परिस्थितीतही आनंदाने जगतो. या उलट श्रीमंत मालकाकडे सर्व सुखसोयी आहेत, त्याची हवेली भव्य आहे, त्याच्या सभोवती संपत्ती, सुगंध, थंडगार हवा आणि आरामदायी वातावरण आहे, पण तरीही त्याला शांत झोप लागत नाही. कारण त्याच्या मनात उद्याची चिंता, संपत्तीची काळजी आणि असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे सर्व सुखसोयी असूनही त्याचे जीवन आनंदी नसते. आजच्या काळातला माणूस हा पैशाच्या मागे धावत आहे. मोठे घर, महागड्या वस्तू आणि ऐश्वर्य मिळवण्याच्या प्रयत्नात तो स्वतःची मनस्थिती गमावत आहे. खरे सुख हे बाह्य गोष्टीत नसून ते आपल्या मनात असते. सगळे सुंदर आहे हे तेव्हाच खरे ठरते जेव्हा माणूस ते समाधानाने, आनंदाने आणि निश्चिंतपणे जगतो. या सुंदर जगामध्ये प्राणी, पक्षी, नद्या, ओढ, त्यामधून झुळझुळणारं पाणी, डौलाने उभी राहणारी पिकं, गोड पळत येणारी झाडं, गाणारे कोकिळ, इसारा फुलवून नाचणारा मोर, सुंदर वाणी, अभंग वाणी, अंधाऱ्या रात्री चमकणारा तारका, चंद्र, सूर्य असं सगळं या सृष्टीच्या मालकानं म्हणजे परमेश्वरानं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचा आस्वाद घेत जगलो तर जगणं खरंच खूप सुंदर आहे. जगून तर बघा. आणि म्हणूनच माणसाचा दुर्लभ जन्म लागलेला शेवटी जन्म. मी शेवटी आपणास एवढंच सांगते, सुंदर जन्म माणसाचा आनंदाने जगून घ्या. सुंदर जन्म माणसाचा आनंदाने जगून घ्या. फुले वेचून सुखाची, दुःख सारे सोडून द्या. कशासाठी रडायचे, कशासाठी कुडायचे, कशासाठी रडायचे, कशासाठी कुडायचे? क्षणभंगुर जीवन हे फुलपाखरासारखे जगून घ्या. क्षणभंगुर जीवन हे फुलपाखरासारखे जगून घ्या. फुलपाखरासारखे जगून. धन्यवाद.